त्यांची टीम आणि आमच्यातर्फे भुमरे साहेब आहेत, मी आहे, राजेंद्र जंजाळ आहेत, तनवानी आहेत, विकास जैन आहेत आणि आमचे पारकर जी आहेत, मुंबईचे आमचे निरीक्षक, या सर्वांनी मिळून आम्ही चर्चा केलेली आहे। ऋषिकेश जयस्वाल आहे, हा जो काही थोडा डिस्प्यूटचा जो भाग आहे तर त्यांनी आम्ही दोघांनी असं ठरवलं की ही चर्चा आपण त्याच्यावर निर्णय घेण्यापेक्षा वरिष्ठांनी त्याच्यावर निर्णय घ्यावा, म्हणून बावनकुळे साहेबांना सुद्धा ती यादी पाठवण्यात आलेली आहे, एकनाथ शिंदे साहेबांनाही पाठवण्यात आलेली आहे आणि सीएम साहेबांना सुद्धा पाठवण्यात आलेली आहे। म्हणून आता याच्यावर निर्णय हा जवळपास अर्धा पाऊण तासामध्ये आम्हाला येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि तासभरानंतर जो काही निर्णय येईल मला वाटतं जर पॉझिटिव्हच येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे, कारण की ह्या शहरामध्ये आम्हाला युतीमध्येच निवडणुका लढायचा आहे हा आमच्या दोन्ही पक्षाचा आग्रह आहे आणि म्हणून असलेला किरकोळ वाद कसा मिटेल याचा प्रयत्न आम्ही सर्व दोन्ही बाजूंनी करत आहोत। मला वाटतं हा निर्णय झाल्यानंतर तास दीड तासामध्ये आम्ही हे सगळं निर्णय जाहीर करू। म्हणजे आता या क्षणाला युती झालेली नाही, तासाभरानंतर युती होईल। या क्षणाला नाही झालेली, या क्षणावर जे काही डिस्प्यूट आहे त्या डिस्प्यूट आम्ही वर पाठवलेलं आहे आणि तास दीड तासामध्ये त्याचा निर्णय अपेक्षित आहे। नगरातील 8 जागांवर तिढा अजूनही कायम आहे। बैठक निष्फळ झाल्याचं कळतंय। संभाजीनगरात महायुतीची बैठक निष्फळ झालेली आहे। आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी शिंदे सेना आणि भाजपमध्ये झालेली जागा वाटपाची चर्चा ही निष्फळ ठरली आहे। तब्बल 5.5 तास खलबत होऊनही 8 जागांवरून तिढा कायम राहिल्यामुळे स्थानिक पातळीवर गणित जुळू शकलेली नाहीत। दरम्यान तोडगा काढण्यासाठी आज पुन्हा 6:30 वाजता बैठक बोलवण्यात आली। तर मोठी बातमी, आम्हाला युती करायची आहे असं संजय शिरसाट यांनी वक्तव्य केलेलं आहे। या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांसोबत बोलताना ही प्रतिक्रिया दिली। वाद मिटवण्यासाठी आम्हाला युती करायची आहे, शिरसाट असं म्हणताय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।